माधव सर हे स्ट्रक्चरल इंजिनियर आहेत. त्यांचा खूप प्रगल्भ असा अनुभव आहे, 30 वर्षांपेक्षा जास्त. माधव सर हे पूर्णपणे डोंबिवलीकर आहेत आणि माधव सरांनी सुमारे 700 पेक्षा जास्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे आणि त्याचबरोबर रिपेअरिंगसाठीचे मार्गदर्शन पण केलेले आहेत. तर माधव सरांचा जो हा सेशन आहे स्पेशली डोंबिवलीला आपण घेतलेला. सर माधव सर, आपण डोंबिवलीला सर्व कव्हर केलेलं सर ऑलमोस्टली, पण झालं काय की लास्टला आपल्याला काही क्वेश्चन्स घेताना आले, त्यामुळे आता माधव सरांचे काही क्वेश्चन्स आपण इथे कव्हर करणार आहे. तर सर तुमचं स्वागत आहे. मी सरांना पहिला प्रश्न विचारू इच्छितो की सर स्ट्रक्चरल ऑडिट बिफोर द रिडेव्हलपमेंट हे खरंच किती नेसेसरी आहे आणि आपण जे म्हणतो की ह्या ऑडिटमध्ये एक्झॅक्टली काय काय गोष्टी कॅरी आउट करायच्या आहेत? नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही कारण सगळेच मोठे मान्यवर आहेत, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आणि तुम्ही सर्व या सर्वांचं महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर असोसिएशन महासेवा तर्फे सहर्ष स्वागत. मला असं वाटतं की मगाशी साहेबांनी सांगितलं की आपण हे जे प्रश्न आहेत आपल्या मनातले याची आपण उत्तर देणार आहोत. आम्हाला हा प्रसंग हे जे सगळी मंडळी बसली आहेत आम्हाला आठवड्यातनं किमान 8-10 वेळा हा रोज सांगायला लागतात याची उत्तरं. आपण आज एकाच ठिकाणी एवढे सगळे लोक जे जमवलेले आहेत आणि त्यांना आपण या 3-4 तासामध्ये उत्तर देणार आहोत आणि खूप हे माहितीपूर्ण आपण जी लोकांना देतोय ते लोकांचं विचारमंथन चांगलं होईल अशी अपेक्षा करतो. पहिला प्रश्न आपला असा आहे की स्ट्रक्चरल ऑडिट बिफोर द रिडेव्हलपमेंट किती नेसेसरी आहे आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी कव्हर करणार? मेनली आपल्यामध्ये किती लोक असे आहेत ज्यांना स्ट्रक्चरल ऑडिट बद्दल माहिती आहे किंवा नाव ऐकलेलं आहे? त्यांनी हात वरती करा. 70-80% लोकांचा हात वरती आहे, 10-20% लोकांचा हात खाली आहे. 1-2 मिनिटात स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती देतो. आपण आपल्या त्याची तब्येतीची काळजी घेतो. आपण आपलं आयुष्य असं म्हणलं किंवा 60 ते 80 वर्ष हे सर्वसाधारण माणसाचं आयुष्य आहे. इमारतीच्या बाबतीत तेच लागू आहे. 60 ते 80 वर्ष असं समजा आपण म्हणलं तर आपण 60 ते 80 वर्षामध्ये आपली 30-40 वर्ष झाली किंवा 25-30 वर्ष आली की आपल्या काहीतरी कुरबुरी चालू होतात. कोणाचे गुडघे दुखतात, कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास होतो, कोणाला हार्ट अटॅकचा त्रास होतो, कोणाला अजून काही संधेदुखी वगैरे होते. हे जे प्रॉब्लेम्स होतात हे वेळोवेळी अटेंड करायला लागतात. हे जर आपण वेळोवेळी अटेंड नाही केले तर आपलं आयुष्यमान कमी होऊ शकतं. त्याचप्रमाणे इमारतीचं आहे की सर्वसाधारण 15-20-25 वर्ष झाली की इमारतीच्या मेंटेनन्सकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आता हे जे लक्ष देणं आवश्यक आहे हे कोणी ठरवायचं? तर हे तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ठरवायला पाहिजे. तर तज्ञ म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनियर की जे बिल्डिंग डिझाईन करतात आणि ती बिल्डिंग कशी असायला पाहिजे, 25 वर्षाने काही दुरुस्त्या आवश्यक आहेत का, त्या इमारतीची पाहणी करायला पाहिजे, काही स्वरूपाचं टेस्टिंग करायला पाहिजे. हा जो प्रकार याला म्हणायचं स्ट्रक्चरल ऑडिट. आणि आता सर्वसाधारणपणे हे सोसायटीच्या बायलॉमध्ये की सोसायटीचा बायलॉ 77 जो आहे त्याच्यामध्ये असा तो नियम सांगतो की दर 15 वर्ष आले की 5 वर्षांनी करायला पाहिजे आणि 30 वर्षाची इमारत झाली की दर 3 वर्षांनी करायला पाहिजे. तर हे जे स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे आपलं बंधनकारक आहे सोसायटीच्या नियमाप्रमाणे. आता आपण असा एक साधा प्रश्न विचारूया की एखाद्याला जेव्हा फाशी दिली जाते तेव्हा त्याचं डॉक्टर त्याची हेल्थ कशी आहे याचा एक रेकॉर्ड ठेवतो की तो मेंटली आणि फिजिकली व्यवस्थित आहे आणि त्याला फासायला हरकत नाही, आपण त्याची बरोबरी करणे योग्य नाही. पण समजा एखादी इमारत पाडली, त्याचे 20 सभासद आहेत आणि 20 सभासद असताना एखाद्या सभासदाने सांगितलं की आपली बिल्डिंग चांगली होती आणि त्याला उगाच C1 कॅटेगरीमध्ये टाकून त्याला पाडली, तर हे काही योग्य झालं नाही. तर हे जे आफ्टर थॉट आहे, नंतर कोणतरी आपल्याला ब्लेम करतं की असं झालेलं आहे आणि इमारतीची कंडिशन चांगली होती, अजून 15-20 वर्ष आपण ढकलू शकतो, आपण उगाच कोणातरी नादाला लागून ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंट करायला घेतली. तर इमारतीची कंडिशन काय होती म्हणजे स्ट्रक्चरल स्थैर्यता आपण याला म्हणतो, फिजिकल कंडिशन काय होती हे समजून घेणं आवश्यक आहे. हे रेकॉर्डवर येणं आवश्यक आहे. हे जर आपण त्याचा रिपोर्ट तयार केला किंवा असं बिल्डिंग दुरुस्ती योग्य होती किंवा दुरुस्ती योग्य नव्हती किंवा दुरुस्तीचा खर्च खूप होता म्हणून आम्ही रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला किंवा दुरुस्ती योग्य अजिबात नव्हती आणि ती डिमॉलिश करणं आवश्यक होतं, ज्याला आम्ही C1 कॅटेगरी म्हणतो. आज नयन ढोलगे इकडे बसलेले आहेत. तर C1 कॅटेगरीमध्ये ज्या इमारती आपण टाकतो त्या टाकणं एवढं सोपं नाहीये. कारण कसं असतं की अख्ख्या त्या जी काही कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या ह्याचा प्रश्न येतो, स्थैर्याचा प्रश्न येतो की बाबा त्याची खरंच आवश्यकता होती का. तर खरंच आवश्यकता असेल तर हरकत नाही. त्याला काही नियम पण आहे की सर्वसाधारणपणे आता पुढचे येणारे जे काय वक्ते आहेत ते सांगतील की सर्वसाधारणपणे 30 वर्ष तुम्हाला इमारती झाले की मग तुम्ही इमारतीच्या पुनर्विकासाचा विचार करा. आजकाल काय झालं की 5-10-15 वर्ष आले की लोकांना असं वाटतं की आम्ही ग्राउंड+3 मध्ये राहतो, आता म्हणजे टॉवरमध्ये जाईल, मला ॲडिशनल एरिया मिळेल, लिफ्ट मिळेल, बाकी सगळे ॲम्युनिटीज मिळतील. पण बरेच वेळा असं होतं की त्याची आवश्यकता नसते. तर ती आवश्यकता नसते हे जसं आपलं रिक्वायरमेंट आहे
त्याच्याप्रमाणे आपल्याला हाही मुद्दा महत्वाचा आहे की इमारतीची कंडिशन कशी आहे. म्हणून हे आवश्यक आहे की आपण ऑडिट करून आपलं पेपरवर तयार ठेवणे. आता मी थोडक्यात सांगितलं होतं की समजा एखाद्याने आपण ऑडिट न करता तिचं बिल्डिंग आपण डिमॉलिश केली, भले तो सोसायटीचा निर्णय असेल, पण एखादा सभासद असा असू शकतो की तो म्हणे की तुमच्याकडे ऑडिटचा रिपोर्ट आहे का, इमारतीची कंडिशन कशी होती, त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही. तर जेव्हा आपण सोसायटीचा सभासद म्हणतो त्या प्रत्येकाचा आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि त्या प्रत्येकाच्या म्हणण्यात हां समजा तुम्ही सर्व सभासदानुसार ठरवलं आणि अशी संमती घेतली किंवा हरकत नाही, तरी पण एक माझा सल्ला असा आहे की आपल्याकडे रेकॉर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू ऑडिट रिपोर्ट असणं आवश्यक आहे. आणि मला सर सोसायटीचे रजिस्ट्रार जे आहे ते पण कंपल्शन करतात की तुम्ही ऑडिट करून घ्या बिफोर रिडेव्हलपमेंट. म्हणजे आपण हे मॅन्डेटरी आपण म्हणू शकतो. हो. ओके सर, पुढचं एक प्रश्न असा विचारेल की MCS ॲक्टनुसार स्ट्रक्चरल ऑडिट करायचं, तुम्ही तो पॉईंट हायलाइट केलेलाच आहे तसं, पण फ्रिक्वेन्सी जी आहे ती एक्झॅक्टली किती असावी? आता हा जो सोसायटीचा नियम सांगतो बायलॉ 77 सोसायटीच्या हँडबुकमध्ये आहे की 15 वर्ष इमारतीला झाली. आता 15 वर्ष म्हणजे काय, तर 15 वर्ष बरेच वेळा लोक असं समजतात की मला जेव्हा मी राहायला गेलो किंवा माझं जेव्हा कम्प्लिशन झालं तेव्हापासून मी पकडतो. बरंच काय होतं, काय काय ज्या इमारती असतात ABCDEF अशा विंग असतात आणि त्यातली A विंग समजा आज झाली तर E विंग 7 वर्षांनी झालेली असते आणि त्याच्यामुळे तो E विंगचा जो आहे तो रेफरन्स धरतात. तसं न करता आपल्याला सर्वसामान्य इमारतीचं काम कधी चालू झालं आहे, कारण आपल्याला त्याच्याशी त्याचा अप्रुव्हल कधी आला किंवा त्याचा बांधकाम पूर्तता कधी येईल त्याच्याशी काही संबंध नाही, पण बांधकामाचा पाया कधी घातला गेला तेव्हापासून त्या इमारतीचं आयुष्य चालू होतं. बरोबर असं होतं, आपण पाहिलेलं आहे की आपण इमारतीचा पाया घातला, प्लिन घातली आणि 2 वर्ष बिल्डिंग बंद राहिली आणि मग त्याचे स्लॅब चालू केले, दुसरा कोणते डेव्हलपर आला आणि मग ती बिल्डिंग बांध पूर्ण आली. पण ह्या केसमध्ये सुद्धा आपण इमारत चालू कधी केली तेव्हापासून त्या इमारतीचं आयुष्य सर्वसाधारण पकडलं जातं ॲज अ इंजिनियर आम्ही सांगतो. आणि सर मग याला व्हॅलिडिटी किती ग्राह्य धरली जाईल फ्रिक्वेन्सी? आपल्या नियमाप्रमाणे आपल्याला 5 वर्ष हा पिरियड दिलेला आहे बायलॉप्रमाणे की आपण आज समजा ऑडिट केलेलं असेल 15 वर्ष झाले असेल, समजा 2025 आहे तर 2025 नंतर 2030 साली करणं आवश्यक आहे. त्याला एक थोडंसं मी वेगळं एक हे देतो, स्वरूप देतो की समजा 2025 साली आज आपण ऑडिट केलं आणि मी त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या आणि त्या आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही दुरुस्त्या केल्या, मग समजा प्लास्टर आहे, स्ट्रक्चर रिपेअर आहे किंवा अजून काही वॉटरप्रूफिंग आहे, या ज्या काय असेल त्या आपण केल्या आणि ते करेच तो 2027 साल उजाडलं, कारण सोसायटी फंड्स असतात ते जमायला वेळ लागतो, तर ते करेच 2027 उजाडलं. तर आम्ही तुम्हाला असं सांगू शकतो की 2027 पर्यंत आजच्या प्रमाणे बिल्डिंगची कंडिशन चांगली आहे आणि याच्यात तुम्ही 5 वर्षांनी करू शकता, पण तो ऑडिटरचा निर्णय असला पाहिजे. म्हणजे तो नियम त्या ऑडिटरनी सांगायला पाहिजे की असं आता याच्यात तुम्ही 5 वर्षांनी करू शकता. ओके सर, एक क्वेश्चन अजून एक जनरली खूप सोसायटीमधून ग्राह्य म्हणजे मांडला जातो की म्हणजे जे बिल्डिंग आहे सोसायटीचं याचं एक्झॅक्टली नॉर्मल लाईफ किती धरलं जातं, स्ट्रक्चरल नॉर्मल लाईफ? मगाशी मी बोलण्यामध्ये उल्लेख केला की सर्वसाधारणपणे तुम्ही ॲव्हरेज लाईफ 60 ते 80 वर्ष पकडा. म्हणजे 60 ते 80 वर्ष इमारतीला काहीच व्हायला पाहिजे असं नाही, तर लहान सहान तक्रारी चालू असतात, पण 60 ते 80 वर्ष असा आपण ज्या पिरियड म्हणतो की दॅट इज अ पिरियड फॉर रिकन्स्ट्रक्शन. आज रिडेव्हलपमेंट हा शब्द आलेला आहे, पण रिकन्स्ट्रक्शन म्हणून आपल्याकडे बऱ्याच पदाधिकाऱ्यांना माहिती असेल सिंकिंग फंडची प्रोव्हिजन आहे, ती अर्थात तुटपुंजी आहे, पण सिंकिंग फंडची प्रोव्हिजन याच्यासाठीच आहे की आपण जो सिंकिंग फंड जमा करतो, आपलं ज्या इमारतीचं आयुष्य पूर्ण होतं ते पूर्ण झालं आपल्याला ती इमारत पुन्हा बांधता यायला पाहिजे त्याच खर्चामध्ये. दुर्दैवाने तसं होत नाही कारण आपल्याकडे इन्फ्लेशन खूप आहे. तर 60 ते 80 वर्ष असं आपण समजूया, पण दुर्दैवाने असं काय झालं की 15 वर्षामध्ये एखादी इमारत ड्यू टू कन्स्ट्रक्शन क्वालिटी जर ती रिडेव्हलपमेंटला आली तर ती दुर्दैवाची बाब आहे, असं मी एक विधान करेन. सर आता स्ट्रक्चरल ऑडिट हे खूप इम्पॉर्टंट आणि पहिली स्टेप आहे असं आपण हायलाइटच केलेलं आहे आणि ही तर गरजेचीच गोष्ट आहे, पण स्ट्रक्चरल ऑडिट एक्झॅक्टली कोणी करावं आणि जे करणार आहेत त्याच्यासाठी काही सिलेक्शन क्रायटेरिया वगैरे असं काही आहे का नॉर्म्समध्ये? मला असं वाटतं हा चांगला प्रश्न आहे आणि फारच कळीचा प्रश्न आहे. जरा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित ऐकावा अशी माझी विनंती आहे. कोणी करावं स्ट्रक्चरल ऑडिट सोसायटीचं आणि त्यांचा क्रायटेरिया काय असं? बरेच वेळेला आमच्याकडे सोसायटीचे पदाधिकारी येतात आणि आम्हाला असं विचारतात की तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पॅनलवर आहात का, असाल तर आम्ही तुम्हाला स्ट्रक्चरल ऑडिट करायला देतो. तर हा जो काही संभ्रम आहे हा चुकीचा आहे. कोणीही स्ट्रक्चरल इंजिनियर जो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये प्रॅक्टिस करतो, आता आमचं महापालिकेचं रजिस्ट्रेशन नाही, आता आमचं स्टेट लेवलचं रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन असतं. जो महाराष्ट्रामध्ये रजिस्टर स्ट्रक्चरल इंजिनियर आहे सर्वसामान्य ज्याची 5-6 वर्षाची 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे, ही इज इलिजिबल फॉर डुईंग द स्ट्रक्चरल ऑडिट. आता मी 5-10 वर्ष हा स्टेटमेंट का केलं, हा नियम नाही पण का केलं, तर ज्यांनी 2-5-10 वर्ष ज्यांनी अनुभव घेतलेला आहे तो माणूस त्या बिल्डिंगच्या बद्दल काही कॉमेंट करू शकतो, काही त्याचं ऑडिट किंवा इन्स्पेक्शन करू शकतो. अगदी नवखा माणूस असेल जो 1-2 वर्ष आलेला आहे त्याला काहीच माहिती नसतं, त्याच्यामुळे त्यांनी करू नये आणि लोकांनी त्याला देऊ नये असं माझं मत आहे. थोडासा अनुभव घेणं आवश्यक आहे
आणि मग निदान आम्ही 60-70-100 बिल्डिंग केलेले आहेत, ऑडिट केलेले आहेत, डिझाईन केलेले आहेत, मग आम्ही त्याच्यावरती काही चांगला कॉमेंट करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. आता एक संभ्रम असा आहे की पॅनलवरच्याच माणसाने ऑडिट करायला पाहिजे असं काहीही नाही आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक पॅनल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये पण एक संभ्रम आहे, तो मी नंतर सांगतो. तर तो नियम असा आहे की ज्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती आहेत याच्यासाठी त्यांनी पॅनल तयार केलेलं आहे 2014 साली. तर हे जे पॅनल तयार केलं आहे याच्यामध्ये काही लोकांची नावं आहेत, समजा एक 20 लोकांची नावं आहेत. तर जेव्हा एखादी इमारत कल्याण डोंबिवली महानगरपालिका धोकादायक किंवा अतिधोकादायक किंवा डिक्लेअर करते तेव्हा तुम्हाला बंधनकारक आहे की तुम्ही त्या पॅनलवरच्या माणसाकडनं ऑडिट रिपोर्ट करून घेणं आवश्यक आहे. आता जनरल ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीमध्ये मी तुम्हाला सांगितले कुठलाही स्ट्रक्चर इंजिनियर जो सर्वसामान्य 5 ते 10 वर्षाची प्रॅक्टिस आहे, जो स्टेट लेवलला रजिस्टर आहे तो करू शकतो. तर हा नियम आहे. आता जो संभ्रम आहे तो यादीमध्ये आहे. नयन ढोलकियांना माहिती आहे की आम्ही गेले वर्षभर त्यांच्याशी झगडाझगडी चालू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक यादी तयार केली होती 2014 साली, ज्याच्यामध्ये 14-15 जे काही रजिस्टर इंजिनियर्स आहेत आमची त्याच्यामध्ये नावं होती. आणि 2020 साली त्यांनी पुन्हा एक यादी तयार केली. तर ती यादी त्याला जोडायला पाहिजे, ती यादी न जोडता ती यादी वेगळी आणि ही यादी वेगळी अशी केली. त्याच्यामध्ये 1 ते 16 होते. आता 17 ते 30 जेव्हा झालेले असतात तेव्हा त्याला 17 पासून नंबर द्यायला पाहिजे. त्याला पुन्हा महापालिकेने 1 ते 14 नंबर दिले. आणि काही वॉर्डमध्ये 1 ते 14 ची यादी, काही वॉर्डमध्ये 1 ते 16 ची यादी, काही वॉर्डमध्ये 1 ते 30 ची यादी आणि काही वॉर्डमध्ये त्या वॉर्ड ऑफिसला जे मनाला वाटेल ते असा कारभार गेले 6 महिने वर्षभर चालला होता. जेव्हा आम्ही इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रक्चर इंजिनियर्स ISSB मी त्याचा चेअरमन आहे, आम्ही जेव्हा ही दुविधा घेऊन तिकडे गेलो तर तिकडे गेल्यावर कोणाशी बोलायचं हेच आम्हाला माहिती नव्हतं. मग तिकडे सिटी इंजिनियर, त्याच्यानंतर ADTP, ॲडिशनल कमिशनर या सगळ्यांशी बोलून शेवटी एक दिवस आम्ही नक्की केला. त्यांना आमची हे सांगितली की आमची दुविधा काय ती. मग त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आज त्यांनी 1 ते 30 ची यादी तयार केलेली आहे. तर ही फक्त धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींसाठीच लागू आहे, जनरल इमारतींसाठी नाही. त्याच्यामुळे सोसायटीचा जे काय ऑडिट आहे ते ऑडिट कोणी जो स्ट्रक्चर इंजिनियर तो करू शकतो. सर्वसामान्य जे स्ट्रक्चर ऑडिट करतात ना ते 2 कारणासाठी करतात. एक म्हणजे सोसायटीचा नियम आहे, बंधनकारक आहे, तुम्हाला कोणती सांगतं की बाबा हे बंधनकारक आहे म्हणून करतात. आणि दुसरं कारण म्हणजे काहीतरी 15-20 वर्षानंतर काहीतरी कामांची आवश्यकता असते. मग कोणाला वाटतं प्लास्टरिंग करावं, कोणाला वाटतं टेरेसवरती शेड टाकावी, कोणाला वाटतं खालचं ड्रेनेजचं काम करावं, कोणाला असं वाटतं की 4था मजला त्रासदायक आहे तर आपण लिफ्ट करावी का. तर हे वेगवेगळे कामं घेणं आवश्यक असतं. त्या कामांची आवश्यकता किती आहे. आता 4थ्या मजला जे राहतात त्यांना असं वाटतं की वरती शेड टाकणं आवश्यक आहे. जे ग्राउंड फ्लोअरला राहतात त्यांना असं वाटतं की बाजूला ड्रेनेजमध्ये सारखं तुमचं ते ड्रेनेजचं काम करणं आवश्यक आहे. तर ऑडिटर ॲज ए थर्ड पर्सन जेव्हा तो बिल्डिंग इमारती पाहतो तेव्हा तो ती इमारती पाहणी करतो, त्याची प्रायोरिटी ठरवतो. आता प्रायोरिटी जी असते ती पहिल्यांदा सेफ्टीला असते, ना की तुमच्या बिल्डिंगच्या पेंटिंगला किंवा वरच्या शेडला असते. प्रायोरिटी सेफ्टीला असते. तर तुमचं समजा स्ट्रक्चर कंडिशन चांगली असेल, त्यात काही दुरुस्त नसतील तर आम्ही असं म्हणतो की बाबा हे तुम्ही या गोष्टी पहिले करून घ्या आणि मग तुमच्या बाकीच्या गोष्टी करा. बरेच आता बजेट नसतं. म्हणजे समजा आम्ही तुम्हाला सांगितलं की बजेट 30 लाखाचं बजेट आहे आणि तुमच्याकडे 10 लाख आहे, तर आम्ही सांगतो की 10 लाखाची प्रायोरिटी बेसिसवर तुम्ही कामं आत्ता करा आणि उरलेली कामं तुम्ही नंतर करा. काय कायला असंही होऊ शकतं की 10 लाखाची कामं बरोबर ते म्हणतात की आम्ही 10 लाख अजून जमवतो, एक 6 महिने थांबलं चालेल ना, हरकत नाही, 6 महिने थांबून तुम्ही 20 लाखाची कामं एकत्र करा. तर अशा स्वरूपाचा सल्ला द्यायला लागतो. आता जे इन्क्लुजन असतं त्या इन्क्लुजनमध्ये काय काय कामं आवश्यक आहे, त्या कामांच्या प्रोसिजर काय आहेत. कारण आज आपण समजा कन्स्ट्रक्शन केमिकल म्हणलं, सुभाषभाई बसलेले येते, तर 60 ते 70 प्रकारचे कन्स्ट्रक्शन केमिकल्स अवेलेबल आहेत. तर नेमकं कशाला काय पाहिजे. मी पाणीपुरी मसाल्यामध्ये पावभाजीचा मसाला खाल्ला तर मला चव येईल का, किंवा मी एखादा सांबार मसाला बरोबर मी पाणीपुरी खाल्ली तर मला येईल का, नाही येणार. तर तो पण मसालाच आहे शेवटी. कन्स्ट्रक्शन केमिकलचा मसाला आहे, तर तो मसाला योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात वापरला पाहिजे. ते बरंच वेळा होत नाही. आपण काहीतरी केमिकल वापरतो, काहीतरी टाकतो, ते आपल्याला रिझल्ट मिळतील असं नाही. तर कामाची आवश्यकता किती आहे, त्या कामाला काय काय प्रोसिजर वापरल्या पाहिजे, त्याचं कॉस्टिंग किती महत्त्वाचं, म्हणजे सोसायटीला आवश्यकता काय, त्याचं कॉस्टिंग किती आणि त्याचं बजेट काय आणि त्याची प्रायोरिटी काय. तर हे आम्ही तुम्हाला त्या ऑडिटमध्ये देतो. एक त्याच्यामध्ये थोडासा प्रश्न असा असतो की तुम्ही टेस्टिंग करता का. आता बऱ्याच लोकांना टेस्टिंगबद्दल माहिती आहे किंवा तुम्ही टेस्टिंग करता का. समजा मी म्हणलं आम्ही टेस्टिंग नाही करत, तर ते म्हणतात आम्हाला टेस्टिंग करून पाहिजे. तर सर्वसामान्य ही जी टेस्टिंगची आवश्यकता आहे ना, ही आमचं इनिशियल इन्स्पेक्शन झालं की मग आम्ही सांगतो की टेस्टिंगची आवश्यकता आहे का नाही आहे. माझा असा अनुभव आहे गेल्या 30 वर्षाला की 100 पैकी 90च्या वरती बिल्डिंगला आवश्यकता नसते. आणि आवश्यकता असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार, उगाच आम्ही खर्चात तुम्हाला पाडणार नाही. जर आवश्यकता असेल तर सांगणार की बाबा याची खर्च टेस्टिंगची आवश्यकता आहे, कुठल्या स्वरूपाच्या टेस्टची आवश्यकता आहे, त्या कशा केल्या पाहिजे, त्या
सगळ्यांनी सरसकट केल्या पाहिजे असं आवश्यक नाही. समजा मी असं म्हटलं 5 टेस्टची नावं घेतली तर काही ठिकाणी 2 टेस्टने आपलं काम होऊ शकतं, काही ठिकाणी 5च्या टेस्ट लागतात. तर ती आवश्यकता ही इनिशियल इन्स्पेक्शन झाल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाही. सोसायटीचं म्हणणं काय असतं की आम्हाला तुम्ही बजेट सांगा किती आहे. जोपर्यंत आमचं इन्स्पेक्शन होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला टेस्टची आवश्यकता आहे की नाही ते सांगू शकत नाही. किती टेस्टची आवश्यकता आहे आणि त्याचे पॉईंट्स किती आहेत हे सांगू शकत नाही. त्यामुळे माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही टेस्टचा आग्रह धरू नका. दॅट हॅज टू बी कन्सल्टंट कॉल. कन्सल्टंटला ठरवते आवश्यकता आहे की नाही आणि मग ते तुम्हाला सांगतील काय ते. रिडेव्हलपमेंटच्या पहिले अशी काही गरज आहे का की C1 मध्ये बिल्डिंग डिक्लेअर केलीच पाहिजे, म्हणजे डिलॅपिलेटेड केलीच पाहिजे, असं काही बंधनकारक किंवा असं काही गरजेचं आहेच का? असं काही नाही आहे, पण अशी समजूत केली जाते की कोणतरी नाव सल्ला येतो, अरे बिल्डिंग C1 मध्ये डिक्लेअर केली तर आपलं रिडेव्हलपमेंट होत आहे, तेवढाच फक्त शेवटचा अडथळा आहे आणि तुम्ही XYZ यांच्याकडे जावा आणि ते तुम्हाला रिपोर्ट देतील. अशा काही काही बातम्या अफवा पसरवल्या जातात. तर कृपा करून माझी विनंती आहे तसं करू नका. एखाद्या चांगल्या धडधाकट माणसाला आपण म्हणायचं की हा आजारी आहे आणि त्याला मारून टाकायचं, तशा प्रकारचा तो हे आहे. तर बिल्डिंग चांगली असेल तर चांगली आहे. रिडेव्हलपमेंटसाठी काही नियम आहेत सरकारने घालून दिले, किंवा 30 वर्ष आले की तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकता. पण उदाहरणार्थ एखादे 25 वर्ष झाले त्याचं काय करायचं? तर तुम्ही 5 वर्ष थांबा, तुम्हाला जर तो बेनिफिट पाहिजे असेल तर, आणि तो बेनिफिट नको असेल तर तुम्ही 25 वर्षांनी रिडेव्हलपमेंट करा, काय हरकत नाही. तुम्हाला 2 पैशाचं कमी बेनिफिट मिळेल, पण तुमचं प्रामाणिक मत असेल. तुम्ही मला असं वाटतं असे रिपोर्ट घेऊ नका की ज्याच्यामध्ये एखादा कोणती सांगेल की C1चं मी मॅनेज करतो आणि C1 मध्ये होऊन जाईल तुमची बिल्डिंग. अशा स्वरूपाच्या अफवांना बळी पडू नका.